रायगडमधील शिवसेना आमदार भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे रायगडकरांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झालाय। हिवाळी अधिवेशन आटपून मुंबईत येणाऱ्या मंत्री गोगावलेंच्या स्वागतासाठी रायगडवासीय थेट मुंबई विमानतळावरती येऊन धडकले। जोरदार घोषणाबाजी करत आणि महिलांनी औक्षण करत गोगावले यांचं स्वागत केलं। कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संजय शिरसाट पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले। कार्यकर्त्यांकडून संजय शिरसाटांचे जंगी स्वागत करण्यात आलं। जोरदार फटाके फोडून क्रेनच्या साहाय्याने भव्य हार घालून संजय शिरसाटांचं स्वागत केलं गेलं। मंत्री प्रताप सरनाईकांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच ठाण्यात दाखल झाले। प्रताप सरनाईकांच्या स्वागतासाठी 40 जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव करण्यात आला। ओवळा माजिवडा मतदारसंघातनं शेकडो कार्यकर्ते स्वागतासाठी आनंदनगरमध्ये आले होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपूरमधील देवगिरी निवासस्थानी पक्षप्रवेश कार्यक्रम, काही पदाधिकारी आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला। ठाकरे गटाचे यवतमाळ जिल्हाप्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह त्यांनी पक्षप्रवेश केला। राज्य सरकारचं खातेवाटप जाहीर झालं। खातेवाटप झाल्यानंतर पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। विशेष करून तीनही मंत्र्यांपैकी जळगाव जिल्ह्याची धुरा कुणाकडे येणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सोलापुरातील विमानसेवेच्या प्रश्नावरती खासदार प्रणिती शिंदेंनी पुन्हा एकदा पाठपुरावा सुरू केलाय। लवकरात लवकर विमानसेवा सुरू व्हावी यासाठी त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडूंची भेट घेऊन निवेदन दिलं। दरम्यान तत्काळ विमानसेवा सुरू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली। दरम्यान 3 महिन्यात निवडणुका व्हायला हव्यात असा प्रयत्न असल्याचं वक्तव्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकांबाबत संकेतच दिले। शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी त्यांच्या धान लागवडीनुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये प्रोत्साहनपर बोनस देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी तशी घोषणा केली। नागपुरातील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये 33,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आली, ज्यामुळे लाडकी बहीण योजना यापुढे देखील कायम सुरू राहणार हे निश्चित झालंय। या योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर करण्यात आलं। गृह खातं भाजपकडेच राहणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खातं असणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खात्याची जबाबदारी असणार आहे। एकनाथ शिंदेंना नगरविकास खातं राखण्यात यश आलंय। राष्ट्रवादीकडे अर्थ खातं कायम राहिले। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। महायुती सरकारमध्ये पुढील 5 वर्ष फक्त आणि फक्त सातारा जिल्ह्याचा दबदबा असणार आहे। तीनही पक्षांकडून साताऱ्यातील 4ही मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आल्यामुळे सातारा जिल्ह्याचा सरकारमध्ये आवाज बुलंद झालाय। पंकजा मुंडेंना पर्यावरण आणि हवामान बदल आणि पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर धनंजय मुंडेंना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे। महायुतीने खातेवाटप जाहीर केलं, त्यात आधीच्या सरकारमध्ये ज्यांच्याकडे खाती होती ती आता बदलण्यात आल्याचं दिसतंय। ज्यांना डावललं त्यांची देखील खाती काही नव्या चेहऱ्यांकडे सोपवण्यात आली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद होतं, ते खातं आता भाजपचे नेते शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे देण्यात आलंय। राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महायुती सरकारमध्ये महसूल खातं होतं। विखेंनी महसूल खातं गमावलं असून त्यांच्याकडे आता जलसंधारण खातं आलंय, तर महसूल खातं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलंय। उदय सामंतांकडे त्यांचं खातं कायम राहिलंय। उदय सामंतांकडे उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। दादा भुसेंकडे शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली आणि या खातेवाटपात देखील शिवसेनेकडे शालेय शिक्षण खातं राखीव राहिलंय। भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंना महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। बावनकुळेंना महसूल मंत्रीपद मिळालंय। पंकजा मुंडेंवर भाजपनं पर्यावरण खात्याची जबाबदारी दिली। पंकजा मुंडेंना पर्यावरण मंत्रीपद देण्यात आलंय। शिवेंद्रराजे भोसलेंकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। शिवेंद्रराजे भोसलेंना सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलंय। गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटलांकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी असणार आहे। दोन्ही मंत्र्यांना एकच खातं देण्यात आलंय। सुधीर मुनगंटीवारांचं वन खातं आता गणेश नाईकांकडे देण्यात आलंय। गणेश नाईकांकडे वनमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। आदिती तटकरेंनाही त्यांचं खातं कायम राखण्यात यश आलंय। आदिती तटकरेंकडे पुन्हा एकदा महिला आणि बालकल्याण विकास खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। नितेश राणेंकडे मत्स्य आणि बंदर विकास खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। नितेश राणेंना मत्स्य आणि बंदर विकास मंत्रीपद देण्यात आलंय।
माधुरी मिसाळ यांच्याकडे सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. भरत गोगावलेंना रोजगार हमी आणि फलोत्पादन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गोगावलेंकडे रोजगार मंत्रीपद देण्यात आले. अन्न आणि औषध प्रशासन खात्याची जबाबदारी नरहरी झिरवाळ यांच्याकडे देण्यात आली आहे. झिरवाळ अन्न आणि औषध मंत्रिपदाची जबाबदारी घेणार आहेत. शंभूराज देसाईंकडे पर्यटन, खाण आणि स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटलांकडे उच्च आणि तंत्रशिक्षण तसंच संसदीय कामकाज खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गुलाबराव पाटलांकडे पाणी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्रिपदाची जबाबदारी घेणार आहेत. धनंजय मुंडेंकडे अन्न आणि नागरी पुरवठा त्याचसोबत ग्राहक संरक्षण खातं देण्यात आलंय. माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कृषी मंत्रिपदाची जबाबदारी कोकाटे पार पाडणार आहेत. संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महानुभाव पंथाचा देशातला सर्वात जुना आश्रम अमरावतीमध्ये आहे. या आश्रमाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये वाहन चोरीचं प्रमाण वाढलंय. या प्रकरणी पोलिसांनी प्रदीप सैंदाणे या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या तब्बल 10 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. नव्या वर्षात मुंबई सेंट्रलवरनं एसटी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता परळ आणि कुर्ला नेहरू नगरच्या एसटी स्थानकात बसची वाट बघावी लागणार आहे. सोमवारपासून मुंबई सेंट्रलमध्ये काँक्रिटीकरणाचं काम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी हा बदल करण्यात आलाय. मुंबई कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान नवीन पत्रीपुलाचा तिसरा गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेनं आज विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केलाय. ब्लॉक वेळेमध्ये 5व्या आणि 6व्या मार्गावरील वाहतूक आणि कल्याण ते ठाणे दरम्यानची लोकल बंद राहणार आहे. धारावीच्या पुनर्विकासासाठी मिठागरांची जागा विकासकाला दिल्यास मुंबईमध्ये पाण्याचा निचरा न होण्याचा आणि परिणामी महापुराला निमंत्रण देण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो असं पर्यावरण तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पाण्याचा निचरा न झाल्यामुळे मुंबईला पुराचा धोका असल्याचा इशारा पर्यावरण तज्ज्ञांनी दिलाय. कुर्ला स्थानकातील एलिव्हेटेड करण्याचं काम जेमतेम 52% झालंय आणि भूसंपादनाच्या कात्रीत सापडल्यामुळे हा प्रकल्प कासव गतीनं पुढे सरकतोय. त्यामुळे हा प्रकल्प नेमका कधी होणार असा सवाल उपस्थित होतोय. वांद्रे कुर्ला संकुलामध्ये पोहोचणं आता आणखी सोपं होणारे. बीकेसी कनेक्टरच्या खाली 180 मीटर लांबीचा मिसिंग लिंक बांधण्यात आलाय. हा रस्ता सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला होईल. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील तज्ज्ञांच्या पथकानं शिर्डीतील श्री साईबाबा मंदिरातील मूर्तीची पाहणी केली. यावेळी मूर्तीची झीज थांबवण्यासाठी आणि रक्षणासाठी दूध दह्याचा वापर टाळण्याच्या सूचना केल्या आहेत. बाजारामध्ये साखर आणि इथेनॉलनं उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणाऱ्या असमाधानकारक दरामुळे भारतीय साखर कारखानदार अस्वस्थ आहे. अशातच केंद्र सरकारनं साखरेचा किमान हमी भाव 4100 रुपये करा अशी मागणी करण्यात आली आहे. लोकलची गती वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वेनं क्रॉसओव्हर पॉइंट्सवरती वीक वेब स्विच बसवण्यास सुरुवात केली आहे. सध्या त्याचं 54% काम पूर्ण झालं असून नव्या वर्षात काम पूर्ण करण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनानं केलंय. बदलापुरातील एका रुग्णालयाविरोधात मनसे आक्रमक झाली. बिल न दिल्यामुळे रुग्णालयानं मृतदेह देण्यास नकार दिल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांनी जाब विचारला असता हॉस्पिटलनं मात्र आरोप फेटाळून लावले. उल्हासनगरात साडी विक्रेत्या व्यापाऱ्यावरती 2 नशेखोर तरुणांनी चाकूनं जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. यात व्यापारी दीपक बेहरानी आणि गोविंद बेहरानी हे गंभीर जखमी झाले. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचा 8 पदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंबंधीचा प्रस्ताव MSRDCकडून फेब्रुवारी 2024 मध्ये राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय. मात्र अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्यामुळे काम रेंगाळले. त्यामुळे आता MSRDCला या प्रस्तावाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. मुंबईतील नीलकमल बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा 15 वरती पोहोचलाय. बोट अपघातात बेपत्ता असलेल्या 7 वर्षांच्या मुलाचा मृतदेह शनिवारी शोध मोहिमेदरम्यान सापडला. या प्रकरणी नौदलाच्या स्पीड बोटीचा चालक आणि इतर संबंधित व्यक्तींविरोधात कुलाबा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेटवे ऑफ इंडिया इथून घारापुरीला जाणाऱ्या नीलकमल बोटीला अपघात झाला होता. अपघाताच्या चौकशी अंतर्गत बोटीतनं क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याचं स्पष्ट झालंय. याची गंभीर दखल घेत मुंबई सागरी मंडळानं अखेर आता नीलकमल बोटीचा प्रवासी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि सर्व्हे प्रमाणपत्र निलंबित केलंय. मुंबईला भेट देणाऱ्या देशविदेशातील पर्यटकांसाठी शहर आणि उपनगरातील समुद्रकिनारे आकर्षक ठरत आहेत. यातील 8 समुद्रकिनारे धोकादायक आहेत तर केवळ 2च किनारे पर्यटनासाठी सुरक्षित आहेत.
12 पैकी गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटी पर्यटकांच्या दृष्टीनं सुरक्षित असल्याचं शासन निर्णय आणि महापालिकेच्या नोंदीवरनं स्पष्ट झालंय. पुण्याच्या लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनलवरनं विमान उड्डाणांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. शनिवारी रविवारी तर तब्बल 200 पेक्षा जास्त विमानांची उड्डाणं होत आहेत. शिवाय पुण्यातून देशातील 35 विमानतळांसोबतच 3 आंतरराष्ट्रीय उड्डाणांना थेट कनेक्टिव्हिटी जोडण्यात आल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय. शिरूर तालुक्यातील सर्व 1366 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संगणकीकृत करून त्या ऑनलाईन प्रणालीद्वारे जोडल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी दिली. अभियांत्रिकीच्या त्या विद्यार्थ्यांची रद्द केलेली रिमेडियल परीक्षा घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. 2024 पूर्वीच्या विद्यार्थ्यांची समविषम सेमिस्टर परीक्षा घेण्यास सांगण्यात आले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकीच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. कराड तालुक्यातील वाठार येथे अवैधरित्या देशी बनावटीचं पिस्तूल विक्रीस आलेल्या दोघांना सापळा रचून सातारा गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय. कारवाईत 2 जिवंत पिस्तूल, काडतुसं, दुचाकी, मोबाईल आणि 1,95,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. वसईमध्ये एका 16 वर्षीय मुलीला घरी सोडतो सांगून निर्जन स्थळी नेऊन तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, धाडसी मुलीनं हाणून पाडला. आरोपी मद्यधुंद असल्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली नाही. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आरोपी फरार झाला असा आरोप तरुणीनं केलाय. थंड हवेचं ठिकाण असलेल्या लोणावळ्यात पर्यटक बोटिंगचा आनंद घेत आहेत. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा प्रशासनानं बोटिंग सफर सुरू केली. त्यामुळे स्थानिक लोणावळाकरांना रोजगार उपलब्ध झालाय. सुवर्णनगरी जळगावात चांदीच्या दरात 800 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी आता 88,000 रुपये प्रति किलोवरती गेली आहे. सोन्याच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोनं प्रति तोळा 76,800 रुपयांवरती पोहोचलंय. भटके कुत्रे नागरिकांवरती हल्ले करतायत, त्यात अनेक जण गंभीर जखमी होत आहेत. यातील अनेकांची स्थिती हलाखीची असते. अशा नागरिकांना मदत म्हणून महापालिका त्यांच्या उपचाराचा खर्च करणार आहे. पिंपरीमध्ये अन्नपदार्थ विक्रेत्यांना किंवा उत्पादकांना अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 अंतर्गत परवाना नोंदणी घेऊनच व्यवसाय करणं बंधनकारक आहे. ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना अन्न आणि औषध प्रशासनाकडून परवाना दिला जातो, तर ज्यांची वार्षिक उलाढाल 12 लाखांच्या आत आहे त्यांची नोंदणी केली जाते. पवनचक्की कंपनीच्या गुंडगिरी विरोधात तुळजापुरात शेतकरी कुटुंबानं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. अतिक्रमण आणि मारहाणीच्या निषेधार्थ अन्यायग्रस्त शेतकरी कुटुंबानं तुळजापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलंय. पोलीस तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. बदलापुरातील सिद्धिविनायक रुग्णालयाच्या विरोधात मनसैनिक आक्रमक झालेत. बिल भरत नसल्यामुळे रुग्णालय मृतदेह देत नसल्याचा आरोप कांबळे कुटुंबियांकडून केला जातोय आणि मृतदेह देत नसल्यामुळे मनसे शहराध्यक्ष संगीता चेंडवणकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पालघरच्या विक्रमगड येथील एसटी बस चालकांना मद्यप्राशन करून गाडी चालवल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस आणि गावकऱ्यांनी पाठलाग करून एसटी बस चालकाला पकडलं. त्यानंतर चालकावरती गुन्हा दाखल झालाय. पालघरच्या वाडा औद्योगिक कार्यक्षेत्रातील नेहरोळी जवळील जामघर इथे कंपनीला आग लागली होती. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कारखान्याजवळ घरं असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कराड तालुक्याच्या तांबवे येथील कोयना नदी पुलावरनं एक उसाची भरलेली ट्रॉली नदीत कोसळली. राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याची ही ट्रॉली होती. या अपघातात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मुंबई गोवा महामार्गावर कोलाड इथे खासगी बसनं अचानक पेट घेतला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीत बस जळून खाक झाली तर लाखोंचं नुकसान झालंय. सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात लाचखोरीचे 13 गुन्हे घडले. त्यामध्ये 5 लाचखोर महिलांचा समावेश आहे. लाच घेण्यात महसूल आणि पोलीस हे 2 विभाग आघाडीवर आहेत, तर महिला लाचखोरांमध्ये या दोन्ही विभागातील महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या सातत्यानं वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत पुण्यातील 23,374 लोकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ले केले. यावल तालुक्यातील सावखेडा शिवारामध्ये बिबट्याच्या पिल्लांमुळे शेतमजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता बिबट्याची पिल्लं नव्हे तर ती रानमांजरीची पिल्लं असल्याचं उघड झालंय. गेल्या 2 दिवसांपासून वातावरणातील पारा घसरल्यामुळे सांगलीकर धुक्याचा आनंद घेत आहेत. शनिवारपासून सांगली जिल्ह्यावर गर्द धुकं पडायला सुरुवात झाली आहे. राज्यामध्ये थंडीचा जोर वाढलाय. मुंबईसोबतच कोकणात तापमानात सरासरीपेक्षा 1 ते 2 अंशांनी घट झाली आहे. पुढील काही दिवसात थंडीचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे.
पुणे शहरातील किमान तापमानात आणखी वाढ झाल्यामुळे गारठा कमी झालाय. शिवाजीनगर पाषाण इथे तापमान 16 अंशांवरती स्थिरावले आणि गेल्या आठवडाभर हवीशी वाटणारी थंडी शहरातून गायब झाली आहे. मुंबईतील विशेषतः उपनगरातील हवेची गुणवत्ता आणि दृश्यमानता दिवाळीपासून दिवसेंदिवस खालावल्याची उच्च न्यायालयाने शुक्रवारी गंभीर दखल घेतली. ही स्थिती पुन्हा उद्भवण्यासाठी महापालिका, राज्य सरकार, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची म्हणजेच एमपीसीबीची वर्षभर ठोस प्रयत्न न करण्याची निष्क्रियता जबाबदार असल्याची टीका न्यायालयानं केली. न्यायालय आदेश देईपर्यंत कुणालाच काही करायचं नसल्याचं न्यायालयानं यंत्रणांना सुनावलं. यवतमाळच्या खुल्या बाजारात कापसाचे दर घसरतात शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी थेट सीसीआयच्या कापूस संकलन केंद्रावरती प्रचंड गर्दी केली. ही गर्दी अचानक ओव्हरलोड झाल्यामुळे सीसीआयचं कापूस खरेदीचं गणित कोलमडले आणि कापूस ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नसल्यामुळे सीसीआयनं 3 केंद्रात कापूस खरेदी तुर्तास बंद ठेवली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची 2190 क्विंटल आवक झाली. यात मक्याला 2178 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची 43,499 क्विंटल आवक झाली तर सोयाबीनला 4038 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय. बाजार समितीत लोकल पिवळ्या जातीच्या सोयाबीनची आवक झाली आहे. राज्यातील बाजारात कांद्याची 93,000 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात 46,000 क्विंटलची सर्वाधिक आवक झाली. लाल कांद्याला कमीत कमी 1,500 रुपयांपासून ते 2,900 रुपयांपर्यंतचा दर मिळालाय. राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन 1 महिना उलटलाय. आतापर्यंत राज्यातील जवळपास 186 साखर कारखान्यांनी गाळपाला सुरुवात केली आहे. यंदा ऊसाचं क्षेत्र कमी असल्यामुळे साखरेचं उत्पादन किती होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर विस्मयांनी साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवलाय. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाची आवक काही प्रमाणात घटली आहे. किरकोळ बाजारात डाळिंबाची तब्बल 200 ते 300 रुपये किलोच्या दरानं विक्री केली जाते. गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरता सन 2024-25 पासून गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींना 50 प्रतिदिन गोवंश अनुदान दिलं जाणार आहे. अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत आहे. सरकारनं निवडणुकीच्या संदर्भातील नियमामध्ये एक मोठा बदल करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारनं दुरुपयोग रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा आणि वेबकास्टिंग फुटेज सोबतच उमेदवारांच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग सारख्या काही इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजांना सार्वजनिक निरीक्षणापासून रोखण्यासाठी निवडणुकीच्या नियमात बदल केलाय. एकीकडे कर्जावरील व्याज दरात कपात होत नसताना मोदी सरकारनं पुन्हा एकदा महागाईचा बॉम्ब टाकलाय. विमा क्षेत्रात जीएसटी कपातीचा निर्णय घेण्याच्या आग्रही मागणीला सुद्धा जीएसटी परिषदेनं वाटण्याची अक्षता लावली आहे. त्यामुळे देशभरात नाराजीचा सूर आहे. राज्यातील 23 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये नंदिनी मिलिंद आवाडे यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विधान परिषदेचे उपसभापती यांचे खासगी सचिव रवींद्र जिवाजी खेबुडकर यांची मंत्रालयातील अल्पसंख्याक विकास विभागाच्या मुंबई सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सलज शर्मा यांनी बंद पडलेले आणि अतिक्रमित वहिवाट रस्ते उपयोगात आणण्यासाठी 42 दिवसांचा कालबद्ध कार्यक्रम आखलाय. त्यासाठी काढण्यात आलेल्या परिपत्रकामुळे ग्रामीण रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत. अनेक शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रातील सहाय्यक परिचारिकांना दिलासा मिळालाय. 139 परिचारिकांना जानेवारीमध्ये तर उर्वरित परिचारिकांचा फेब्रुवारीमध्ये पगार होईल असं आश्वासन पालिकेच्या आरोग्य विभागानं दिलंय. संक्रांतीची चाहूल लागताच सर्वांना पतंग उडवण्याचे वेध लागले. तशातच नायलॉन मांजाची विक्री करताना कुणी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांनी दिलाय. सर्वत्र नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच खासगी शेफला अधिक पसंती दिली जाते. त्यामुळे शेफला अधिकच्या बुकिंग मिळत आहेत आणि काही ठिकाणी तर शेफची चणचण भासते. पावळमध्ये ख्रिस्ती बांधवांकडून नाताळ सणाची तयारी सुरू आहे. संगीताच्या तालावर गाणी गात ख्रिस्ती बांधव ख्रिस्त आगमनाची शुभवार्ता देतात. हे कॅरल सिंगिंग नाताळ सणाच्या आगमनाची वर्दी देण्यासाठी केलं जातं. देहू रोडच्या धम्मभूमीतील बुद्ध विहाराचा यंदा 17वा वर्धापन दिन साजरा होणार असून या फेस्टिव्हलसाठी देशभरातील अनेक बौद्ध बांधव येणार आहेत. यावेळी वाहतूक समस्या, मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी, धम्मभूमीत येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये तसंच सुरक्षा महत्त्वाची असणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त असेल. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आज स्वच्छ नवी मुंबई मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. 21, 10 आणि 5 किलोमीटर अशा 3 गटात स्पर्धा संपन्न होते. यामध्ये 5,000पेक्षा अधिक नवी मुंबईकरांसोबतच पालिका आयुक्तांनी सहभाग घेतला. स्मार्ट वॉच वापरणाऱ्या लोकांमध्ये वाढ झाली आहे. मात्र हे स्मार्ट वॉच वापरणं आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं उघडकीस आलंय. एका संशोधनात स्मार्ट वॉचमध्ये हानिकारक रसायनं असल्याची माहिती समोर आली आहे.
पंजाबच्या मोहालीमध्ये 6 मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर ढिगाऱ्याखाली 15 जण अडकल्याची भीती व्यक्त होते. या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलंय. आंध्र प्रदेशच्या सत्यसाई जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाला. रस्ते अपघातात 4घांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झालेत. देवदर्शन करून परतताना ही घटना घडली. महाकुंभासाठी यूपी रोडवेजकडनं विशेष तयारी करण्यात आली आहे. वाराणसीहून 320 बसेसची कुंभमेळ्यासाठी सोय करण्यात आली आहे. कुंभमेळ्यावरती ड्रोनची नजर असणार आहे. महाकुंभ दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली आहे. प्रयागराजमधल्या संगम तटावरती विशेष आरती करण्यात आली. यावेळी शेकडोंच्या संख्येनं भाविकांनी यात सहभाग घेतला. सुरतहून बँकॉकसाठी विमानसेवा सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून प्रवाशांनी काही फोटो देखील शेअर केलेत. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरामध्ये एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडनं एक पिस्तूल तसंच ग्रेनेड जप्त करण्यात आलाय. छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये माओवाद्यांचा घातपाताचा कट उधळण्यात आला. 3 माओवाद्यांना अटक करण्यात आली असून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. मध्य प्रदेशच्या धारमध्ये भाजपच्या जिल्हाध्यक्षावरती गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराचा थरार कॅमेरामध्ये कैद झालाय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. मथुरेतल्या कोसिकला भागामध्ये आर्थिक वादातनं 2 गट भिडले आणि यावेळी दगडफेक करण्यात आली. मात्र पोलीस घटनास्थळी दाखल होताच आरोपींनी पळ काढला. आता फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. ग्रेटर नोएडामध्ये एका कॉलेजमध्ये मुलींच्या गटामध्ये राडा झाला. यावेळी 2 गटात झालेल्या मारहाणीची घटना कॅमेरामध्ये कैद झाली. दिल्लीतल्या नरेला भागामध्ये झालेल्या गोळीबाराचा व्हिडिओ समोर आलाय. 2 गुंडांमध्ये झालेल्या वादानंतर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून आणखी 2घांचा शोध सुरू आहे. झारखंडच्या रामगडमध्ये चोरट्यांनी एका महिलेची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. आता सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्यांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. मध्य प्रदेशच्या दतियामध्ये 2 जणांना बेदम मारहाण करण्यात आली. इंदरगड परिसरामध्ये ही घटना घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी कुवेत दौऱ्यावर आहेत. बायन पॅलेसमध्ये आज मोदींना गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे. कुवेत दौऱ्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारतीयांना महाकुंभ मेळाव्याचं आमंत्रण दिलं. तसंच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी भारतात येण्याचं आवाहन केलं. बांगलादेशमध्ये हिंदूंवरती हल्ले सुरूच आहेत. 2 दिवसात याच ठिकाणी 5 मंदिरांना टार्गेट करण्यात आलं. थायलंडमधील नॉंग बुआ लंफू शहरामध्ये 3 वाहनांची भीषण टक्कर झाली. अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी झाले. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनवा इथे दहशतवादी हल्ला झाला. हल्ल्यामध्ये 16 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून 8 जण जखमी झालेत तर 8 दहशतवादी या हल्ल्यात ठार झालेत. या होत्या सगळ्या सविस्तर घडामोडी आणि वेगवान स्वरूपातल्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपण बघितल्या. यानंतरच्या बुलेटिनमध्ये अशाच काही बातम्यांचा तुम्ही आढावा घेणार आहात माझे सहकारी मिलिंद भागवत यांच्यासोबत. श्वेता,